हॅलो. तर संक्रांतीच्या तिळाच्या लाडूसाठी आम्ही 3 पावशर तीळ घेतले, 3 पावशरच गूळ घेतला बारीक करून, त्याला 3 पावशर पावशर शेंगदाणे घेतले. नंतर असं तूप टाकलं. त्याच्यामध्ये आता आपण गूळ टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे आता आपण गुळाचा पाक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला गुळाचा पाक करायचा आहे. त्यामध्ये प्रॉपर गुळाचा पाक करून घ्या. तर अशा पद्धतीने आपण गुळाचा पाक करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण तीळ आणि शेंगदाणे एकत्र करून तीळ मिक्सरमधून काढले. त्याच्यानंतर त्याला थोडेसे मिक्सरमधून काढायचे, जास्त नाही. तीळ आणि शेंगदाणे एक थोडंसं मिक्सरमधून आपल्याला हलका असा एक गरका मारायचा आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं गुळाच्या पाकामध्ये. तर हे बघा, हे अशा पद्धतीचं मिश्रण तयार झालेलं आहे तिळाच्या लाडूसाठी. आणि हे जे आपण आत्ता हे जे पाहताय तुम्ही, कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. ते याच्यासाठी की आपण जेव्हा लाडू करायला बसतो त्याच्यानंतर ते खूप थंड होऊन ते कडक होऊ शकतं. लाडू बनवायला परत त्रास होतो, म्हणून ते कढईत पाणी गरम करून घेतलं, त्याच्यावर पातेलं ठेवलं, म्हणजे ते खालून गरम राहील आणि आपल्या लाडू करेपर्यंत ते गरमच राहील, जास्त थंड होणार नाही. आता हे आम्ही करून घेत आहोत तिळाचे लाडू. हाताला थोडंसं तूप लावायचं, म्हणजे हाताला तीळ लागणार नाही. तर अशा पद्धतीचे झालेले आहेत आपले लाडू. एकदम सॉफ्ट झालेले आहेत. हे बघा. तर लाडू खूप सुंदर आणि चविष्ट पण झालेले आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.